आणि आता बातम्या पाहणार आहोत राजकीय। 26 तारखेपूर्वी नवं सरकार स्थापन होणं बंधनकारक नाही, सूत्रांची माहिती। 26 तारखेनंतर राष्ट्रपती राजवट लागेल, धारणा चुकीची। अनेक वेळा विधानसभेची मुदत संपल्यानंतर सीएम पदाची शपथ घेण्यात आली आहे, विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती। मशिदीवरील भोंगे बंद करा, मशिदीची अनधिकृत बांधकामं स्वतः हटवा, राज्यात पुन्हा बुलडोझर पॅटर्न चालणार, विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर नितेश राणे यांचा इशारा। महाराष्ट्रात दैत्यांचा पराभव झाला, विधानसभेच्या निकालानंतर कंगना रनौतचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल। राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी घेतली अजित पवारांची भेट, सरकार स्थापनेच्या हालचालीपूर्वी भेटीला विशेष महत्त्व। अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड, देवगिरीवरील बैठकीत निर्णय। तर मुंबईतील ताजलँड्स एंडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची बैठक, एकनाथ शिंदे यांना गटनेते म्हणून निवडलं गेलं। परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांचा मोठा विजय, विजयानंतर पंकजा मुंडेंनी घेतली भेट, पंकजा यांच्याकडून भाऊ धनंजय मुंडे यांचं औक्षण। बच्चू कडूंनी 20 वर्षात 20 लोकांनाही रोजगार दिला नाही, कुठला उद्योग त्यांनी आणला नाही, त्यामुळेच बच्चू कडूंचा पराभव करणं ही मोठी गोष्ट नव्हती, आमदार प्रवीण तायडे यांचा बच्चू कडूंना टोला। महायुतीच्या 6 नेत्यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार, विधानसभेत डावललेल्यांना विधान परिषदेवर संधी, विधान परिषदेवरील आमदार विधानसभेत निवडून गेल्यानं भाजपच्या 4, शिवसेना राष्ट्रवादीचीही प्रत्येकी 1 जागा रिक्त। सुनील तटकरेंना सत्तेत सहभागी करून घेऊ नये, तटकरेंनी रायगडमधील महायुतीचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केलाय, महेंद्र थोरवे यांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप।